हरि ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। तिकडे बोटिंग सवारी होत आहे। ते बघा बोटिंग करायला लागले। बोटिंगची व्यवस्था तिकडे आहे। कोणाला जर इथं बोटिंगचं सोय करायचं असेल, ह्याकडून त्याकडून जायचं असेल, आनंद घ्यायचा असेल तर इकडं बोटिंगची व्यवस्था पण आहे। पुढं संगम झालेला आहे। इकडे ते जे पुढं पब्लिक दिसतंय ना, तिथून आहे ना इकडं संगम झालेला आहे। आणि पाण्याचं बरोबर पाणी वेगवेगळं दिसतं, पाण्याचं थर वेगवेगळं दिसतं। पाण्यात मासे किती छान पाण्यामध्येच आहे। भारी वाटत। मित्रांनो, चला नरसोबाच्या वाड्याला। आज आम्ही 2 व्हीलरने नाही जात, 4 व्हीलरने जात आहे। तुम्ही पण चला, आनंद घ्या। आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला आवडलं की कमेंट करा। नमस्ते मॅडम। नमस्कार। कसं आहे? बरं आहे? होय, तुम्ही कसे आहे? तुमचा आशीर्वाद बरं आहे बघा। कसे आहेस? कसा? ये गाड़ी में हम जा रहे हैं सुबह की वाड़ी। तुम्ही कधी आला आणि मग काल फोन करायचं गाडी घेऊन आलते? मला काय माहित, सांगितलं होतं की मी सांगितलेलं पण हाय कोण उतारा. मी आणि भाऊ आणि त्याची मुलंच होती, कोणच नव्हतं। कुठे चाललोय आपण? राधे राधे. 2 व्हीलरवरनं आपण नरसिंहवाडी नरसिंहवाडीला चाललोय, दर्शन घ्यायला चाललोय ना। दर्शन घ्यायला चालू आज पौर्णिमा आहे ना, हा दर्शन घ्यायला. बर ठीक आहे मनोज सर, किती वेळात पोहोचणार आपण नरसोबाच्या वाड्याला? 15 ते 20 मिनिटं। ओके। गणपती बाप्पा मोरया। हे बघा आमचं छोटस बाळ पण अरे आहे. महाराजाला चाललोय आम्ही। थोडं कमी आहे, काल पण जरा कमी होतं। ते 100 फूट आहे। आता हे कुठला रस्ता आहे? अच्छा, मग आता इथून पुढे आणि कुठं जायचं आपल्याला? धामणी, इथून धामणीतून अंकलीतून जयसिंगपूर पासून मग नरसोबावाडी, शिरो मध्ये मग नरसोबावाडी। ओके ठीक आहे। कोल्हापूर जिल्हा येते। पुढे काय येते? कोल्हापूर जिल्हा येतो नरसोबावाडी। नरसोबावाडी कोल्हापूर जिल्ह्यात येते ना। ओके मॅडम, आपल्याला हा फर्स्ट ब्लॉग मध्ये कसं वाटतंय? स्वागत आहे तुमचं, वेलकम आहे। हाय सगळ्यांना, न्यू सबस्क्राईब ज्यांना आहे त्यांना जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त फॉलो करा। ओके,
थँक्यू व्हिडिओ मॅडम. यांना रिस्पॉन्स द्या खूप चांगला. ओके थँक्यू मॅडम. तुम्ही काय म्हणाल? खूप छान व्हिडिओ बनवा हा. आणि आम्ही छान छान रोज रोज बघणार. छान छान व्हिडिओ करून पाठवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा. आमचा व्लॉग बघा खूप आनंदाने मस्तीने होत आहे. तुम्हाला आवडलं की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अगं गेला की मम्मी तुमचा जमाना. काय सांगायलास तू? तुला काय आता हे करू नको हो, व्हिडिओ. हे ते सगळं बोलायला लागलाय. हो हे सगळं प्लॉटिंग 30 लाख रुपये गुंठ ठीक आहे. आहे, प्लॉटिंगच पडले सगळे. हा सगळं प्लॉटिंग झालंय ना आता. होय. आणि घेताना एक नाही घेतलं तर 3 ते 4 गुंठे एकदम घ्यायची. कारण ओके. आता इथं उशक्कल हॉस्पिटलचं हे आहे ना, हे त्याच्यामुळं मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे थोडं रेट जास्त हे झाले आता. ओके. पलॉटच्या अगोदर रस्तेच झालेत. होय, मग ते आता सगळे नियमच आहे नवीन ह्याचा. त्याशिवाय मग रस्ता कसं तुम्हाला कसं येणार? ड्रेनेज, रोड हे आणि लाईट्स वगैरे सगळं सप्लाय करायचं आणि मगच तुम्ही प्लॉटिंग पाडायचं. असं केलंय. हा, हे नवीन नियमच आहे आता तो, म्हणजे 2-3 वर्ष झाली तरी. ओके. मी जे आता- तुम्हाला म्हणतात ना, तर इथून आतमध्ये इकडे प्लॉट आहेत ते. हा, हा. आता कुठल्या एरियात आलं येऊ? आता आपण धामणी धामणी गाव आहे. अच्छा धामणी गावात प्लॉट पडलेत काय? हा. धामणी. इथं आहेत ते plot. धामणी गाव. ओके धामणी. अच्छा, आता आपण धामणी गावात आलेलो आहे. नरसोबाच्या वाड्याला जाताना लागते. ए चुकल्या खेळा लागलायस? खेळा लागलायस? खेळा लागलायस? देव पप्पा करा 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 देव पप्पाचं खेत वेत सगळं झालेलं आहे. ऊसाची खेत वगैरे आता काही दिवसांनी हे बघायला पण नाही भेटणार ना. बरोबर करके उड जाती. काय गाणं लागलं वळू गाणं काय लागलं? राणी चिडिया. ओके सांगली कोल्हापूर. आता सांगली कोल्हापूरवरनं जातो का आपण ते नरसोबाच्या वाड्याला? इथून किती वेळ लागेल? हार्डली 15 ते 20 मिनिटात जातो आता आपण. ओके. ऊन लय आहे ना. ऊन खूपच आहे. गाडीत एसी असल्यामुळे जरा बरोबर. बेनिफिट आहे उन्हाळ्यात. काय म्हणला? गाडीचा तोच बेनिफिट आहे उन्हाळ्यात. ही नदी कुठली आहे? विनोद भाऊ ही नदी कुठली आहे? कृष्णा नदी. कृष्णा वारणा मिक्स आहे. अच्छा. पुढे जाऊन पंचगंगेला कृष्णा वारणा मिक्स आहे ही. नाही नाही हा? फक्त कृष्णा. कोण म्हटलं? हरिपुरात हा हा हरिपूर. हा बरोबर हरिपूरला संगम नाही. बरोबर. हा ओके. कृष्णा आणि वारणा मिक्स. मिक्स आणि ह्या 2 नद्या अशा 7 होते काय? 7 नद्या होत्या. नाही नाही मला काय म्हणायचं आहे आता हे पंचगंगा मग कुठं आले? पुणे याच्यात येतं ना? कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापुरात येते. ओके. ती कोल्हापुरात जी वाहते ना पंचगंगा, हा ती इथं वाडीतल्या नदीला येऊन मिक्स होत्या. हा वाडीला जी पाणी जाते ती ही ह्या 2 नद्यात जाते. असं आहे का? आणि वारणा. कृष्णा आणि वारणा जाते आणि पंचगंगेला हा ती येऊन तिथं मिक्स होते. म्हणजे टोटल त्या 7 नद्याचं पाणी एकत्र होते. ओके. आता हे कुठलं आहे ब्रिज हो? ह्यो जयसिंगपूर आपण जयसिंगपूरचा हे आपला काय म्हणतात अंकली अंकलीचाच ब्रिज म्हणजे काय? एंट्री केली आपण जयसिंगपुरात. जयसिंगपूरची कमान कोल्हापूर जिल्हा चालू झाला नदीच्या पुढे. नदीपासून चालू झाला कोल्हापूर जिल्हा. हे नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागते का? हा, कोल्हापूर जिल्ह्यात येते. मग बघण्यासारखं भरपूर काय आहे मग? बघण्यासारखं आहे की सगळ्यात मोठं धार्मिक क्षेत्र आहे ते, खूप चांगलं. क्षेत्र आहे आणि गजानन महाराजांचं मंदिर मोठं आहे. स्वामी हा. समर्थ. सॉरी स्वामी समर्थांचं. ओके. चला मग मित्रांनो बघण्यासारखं भरपूर काय आहे. पुढं आम्हाला जाईल तसं दाखवू आम्ही.
दादा आहे का? असं का एवढं बोलतोय. त्याला चिडू दे. आरशात बघ आरशात तिथं. काका काय काय काका नाकाच तोंड तोंड कसं आहे? हा तोंड कसं आहे? तोंड कसं आहे? तिथं बघायला लागले. इथं बघ इथं बघ त्या. वाकून बघायला लागले तिला. कसं नाही नाकच चिडचिड. अरे गेलास का ऑफिसला तू? आता हे कुठला एरिया? 10 शिरोळ नरसोबा रोड. हा बोर्ड आला की. अरे इकडं सगळं शेतीवाडे खतरनाक दिसत. पाणी भरपूर आहे नाही पूर आला की सगळं पाण्यात जातं. पुरात जाते नाही सगळं, पुरात पाणी होतं. म्हणजे नदीचा भागच म्हणायचं सगळं. पुढं पंचगंगाच आहे ना. पुढं पंचगंगा येते का? पुढं पंचगंगा आलेली असते. पलीकडे येत नाही काय? कोल्हापूर. तिकडे पलीकडे पंचगंगा. हे आपलं सगळं कृष्णाचं पाणी येते. कृष्णाच पाणी आहे काय सगळं? कृष्णा वावायचं पाणी येते. कृष्णा आणि वार. बळ झोप आली तुला? झोप आली? झोप आली बाबाला? झोप आला? झोपता? जे जे नको आहे ते डिलीट बी करता येते काय? हा जे चुकीचं झालेलं असते ना व्हिडिओ. ते काढायचं. नाही अजून करणार होतं ना. मी आठवड्याला येतो रे दर गुरुवारी. दर गुरुवार येतं का? मग ते दर गुरुवारी 50 रुपये देण्यापेक्षा त्याला काय म्हणलं मी, आठवड्याचं चालू का? नाही हम्म? एकदम काय असेल ते सांगा म्हणलं, हा हा डिस्काउंट देऊन घ्या म्हणलं. दर आठवड्याला येणार आहे ते. बरोबर दर आठवड्याला 50 रुपये द्यायला लागते. बरोबर. आपण आता नरसोबाच्या वाडीत आलेलं आहे. आता आपण पार्किंग एरियाकडे जातोय का? हो पार्किंग एरियाकडे चालू आहे आता. चला पार्किंग पर्यंत आपला व्हिडिओ चालू राहतो. पार्किंगला जात असताना हा तिकीट काढायचं मग पार्किंग कडे जायचं आहे ना. पार्किंग इमारत पार्किंग असेल इमारत की खाली आहे की इथं. आतमध्ये व्यवस्था चांगली केली की. 3 मजले थांब तिथं बरोबर. गाड्या लावायला. Horn घे बघ. पण आता नरसोबाच्या पार्किंग एरियामध्ये आलेलं आहे. ते पार्किंग लावायचं जागा आहे सगळं इकडं. हे सगळं असं आहे. हे सर्व असं पार्किंगचं एरिया आहे नरसोबाच्या वाडीमध्ये. पार्किंगचं काय टेन्शन नाही आहे ना मॅडम? खूप छान पार्किंगची सोय केलेली आहे लेटेस्ट आता. ओके. हा लेटर झालाय का? ओके. हे आमची गाडी लागत आहे इथं पार्किंगला 41 नंबर. नको नको इथं काय केलं? आलो आपण. कुठं आलो बाळा? देवाला. देवाला आलो. अरे लई बोलले असते. नरसोबाच्या वाडीला आलो आम्ही. पार्किंग कडून येत असताना असं सगळं व्यवस्था आहे इकडं. चहा नाश्ता सगळं भेटतं इकडं. हे असं हे आमचं फॅमिली पुढं जात आहे. लहान मुलांना वगैरे घोड्यावर बसवायचं म्हणलं की असं असतं इथं. श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये आपण सर्वजण आलो आहे. आता चला दर्शनासाठी जाऊ आपण. तुम्ही बी मानसिक रूपाने आमच्याबरोबर श्री नरसिंह सरस्वती
पादुका दर्शन घेण्यासाठी तुम्ही पण चला, मनापासून चला, मानसिक रूपाने चला आणि दर्शन घेऊया आपण सर्वजण. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नरशिबाच्या वाड्यात आतमध्ये आल्यानंतर इथं पेढे बिडे विकायचे भरपूर काय आहे खेळून आहे इकडं. बघा BP धनवडे. चप्पल वगैरे ठेवा इथं मस्त बढिया. दुकानातून घ्यायचं. त्याला घेतलो आम्ही पण. तिला संध्याकाळी मारुतीच्या इथं प्रसाद असतो तिथं घेऊन जा. नरसोबाच्या वाड्यातलं आहे ना सगळं. कसं मंदिर सगळं व्यवस्थित. रँग लागलेला आहे भरपूर. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. इथं पैसच केलंय, भारी केलंय है ना. इकडे आई, माझी आई. हा बोल की. चालू केलं. अरे वा, जाऊन आला. चला आम्ही पण येतो आता जाऊन. अरे वा 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 वा, गार वाटला असेल ना. खूप छान. चला तुम्ही पण माझ्यासोबत पंचगंगेमध्ये आपण अर्पण करू आपल्या पूर्वजांच्या नावाने मोक्ष कल्याणासाठी. पण दर्शन घ्या. पंचगंगेमध्ये आपलं स्नान झाल्यानंतर आपण आता पादुका दर्शनाकडे जाऊ.
इकडे येणारे सर्व भक्त कोणी आंघोळी करतंय, कोणी हातपाय तोंड धुतंय, कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने इथं नमस्कार करून आपल्या गुरूंचं नाव घेऊन नमस्कार करून मग दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी जातात. दर्शनाचं रंग लागलं. नरसोबाय नमः. श्रीमन्नारायण दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा. श्री गुरुदेव दत्तात्रेय नरसोबाय नमः. श्रीमन्नारायणाय नमः. लक्ष्मीनारायण गोविंदाय नमः. श्रीकृष्णाय नमः. मामा प्रसाद तेवढं द्या आम्हाला. प्रसाद द्या ना. ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. दत्तात्रेय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वार्थमहादेवाय ते नमः. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वार्थमहादेवाय. अमृतेशाय सर्वार्थमहादेवाय ते नमः. मृत्युंजयाय रुद्राय शंभवे अमृतेशाय सर्वार्थमहादेवाय ते नमः. मृत्युंजयाय रुद्राय. जेवण छान वाटलं ना. प्रत्येक वर्षी येत आहे का मावशी? पौर्णिमेला आधीमध्ये येत आहे का? बर बर ठीक आहे ठीक आहे. चल आमचं चकलं पाणी पित आहे. अजून प्यायचं आहे? अजून प्यायचं आहे? इथं पाण्यात उन्हाळ्याची खूप चांगली सोय केलेलं आहे. पाणी पिते नको लय पण नको. पे 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 हॅलो हॅलो पे हॅलो 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 हॅलो. आय शबाश. हॅलो इकडं बघ इकडं बघ. हाय हाय नाही बाय लगेच. हे संगम नदी आहे. संगम नदीच्या कटालाच नरसोबा मंदिर आहे. नरसोबा श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा. इथं खूप लोक उड्या मारतात, खेळतात, खूप काही एन्जॉय करायला लागलेत. आहे उन्हात काय भाजतो. कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा मला. माझं पहिला व्लॉगचं नरसोबावाडीचं गुरूंचं दर्शन मी तुम्हाला दाखवत आहे. हे नरसोबाच्या वाडीचं संगम आहे. संगम क्षेत्र आहे. या इकडं पुढं आहे ना, इकडं कुडल संगम झालेलं आहे नद्यांचं. हे बघा पाण्याचं स्तर बघा कसं दिसतं. संगम झाल्यामुळं
किती भारी दिसायला लागले इकडं. मित्रांनो, थोडंसं मला माहिती आहे, तो माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करतो. श्री दत्तांची राजधानी नरसिंहवाडी, भक्तकाम कल्पधूम महाराजांची राजधानी. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नरसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नरसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. 1378 मध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थटनास निघाले. त्या दरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औदुंबरी क्षेत्री होता. तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नरसिंह सरस्वतींनी येथे तब्बल 12 वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तप साधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळे मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुराची प्रस्थान ठेवले. नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नरसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी 3 त्रिकाळ दत्तभक्तींचा जागर सुरू असतो. नदी तीरामुळे परिसरात लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैल तीरावरील अमरेश्वर कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टप्रहर राबता असतो. पहाटे 3 पासून ते रात्रो 10 वाजेपर्यंत दत्तभक्तींचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत, अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती अशा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवनी आणि दत्तांचा उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नरसिंह जयंती, रामनवमी व इतर संकाधिक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात. नदी किनारीचं मंदिर असल्यामुळे महापुराणाचे पाणी पादुकांना स्पर्श करते तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं. साधारण 15-20 वर्षापूर्वी नरसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दी देखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद,
चिकित्सनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र 12ही महिने गजबजलेले असते. नदी किनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसरात भव्य झाला आहे. 2005च्या महापुरात जवळपास संपूर्ण गावालाच पाण्यानं वेढलं होतं. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितले जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदुत्वाचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही. मित्रांनो, व्हिडिओ थोडं मोठं होईल, आवडीने बघा. चला जायचं चल, लय वेळ झाला. फोन लागत नाही. चला आलो मी. प्रसाद मेला आहे. प्रसाद भेटलेला आहे आपल्या सर्वांसाठी. तुम्ही पण घ्या. श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा पंचगंगा संगम नजीक आज असलेल्या स्थानात 12 वर्षे वास्तव्य करून होते. येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर औरवाड हे गाव आहे, आजही आहे. तेथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांचा सन्निध 64 योगिनींचा परिवार आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा योगिनींनी ते असेपर्यंत केली. नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हा तरी वसलेले आहे. तोपर्यंत शुक्लतीर्थपासून संगमपर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणूनच धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा. या उद्देशानेच टेंबे स्वामी महाराजांनी केलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्तोत्रात अमर के पुरेच योगिनी वरदो यो किल दोस्ती योगिनी स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्तिवरावर रागती असा उल्लेख केला असावा. श्री नरसिंह वाटिका क्षेत्र 12 दानवसन शुद्धी तत्र स्थिस्वापी गंधर्वपूरमेत्यावसन्वटे असाही उल्लेख नक्षत्र मालिका स्तोत्रात केला आहे. पण त्यावेळी नरसिंहवाडी हे गाव नसल्यामुळे उल्लेख गृहस्थ सद्यशी भार्या विंदेत या वचनाप्रमाणे भविष्य द्वतीनेच म्हणजे पुढे होणाऱ्या नरसिंहवाडी क्षेत्रात अशा अर्थानेच केलेला दिसतो. एकंदरीत विचार केला असता टोपी घेतली हो चकुल्याला. पंचगंगा संगम अशा सर्वांगीण पवित्र भागात श्री गुरूंनी वास्तव्य केले असून ते आजही कायम आहे. हे दिव्य दृष्टीच्या महात्म्यांनाच अवगत होणार आहे. ऊन आहे ना मॅडम, भरपूर ऊन आहे. उन्हाची व्यवस्था झाली बाबा चकुलीची. ए बासुंदी काय खातो तू? बासुंदी का 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 का
तुला खायचंय त्याला चाल. अरे नाही का, चला बासुंदीची मजा घेऊ आपण. अरे व्हिडिओ चालू आहे. अरे वाटते हे आमचे चुकुले किती भारी मस्त खायला लागले. हे खा 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 खा. छान आहे छान आहे छान आहे. मित्रांनो, ही सर्व कथा मी एका पुस्तकात वाचून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पण इथं तीर्थक्षेत्राला या, धर्मक्षेत्राला या, आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदानाची पूजा करा. बसा की दोघी जण घोड्यावर. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो पार्किंगकडे, जिकडे गाडी लावले तिकडे. पुढं घ्या पुढं. आमची गाडी आता बॅक निघून आता पुढं निघायची तयारीत आहे. आमचा प्रवास झालेला आहे. आम्ही परत गाडीकडे येत आहे. आरामात आरामात. त्याला नवीन नवीन टोपी घेतलेला आहे. आता काही ती ओळख गावत नाही. आता आमची व्लॉगची राणी राणी खरं राणी राणी झाली बाबा. आता काय नरसोबा बाबाचं दर्शन घेऊन आता खुश झाली ती. मस्त पेढ बेड खायला लागली. पेढ खाल्ले तू? हा म्हणा. हा कल्ले पेढे खाल्ले, बासुंदी पेले. अल्ले अल्ले अल्ले. छान छान होत. सांग बाबाला छान छान. गाडीवाला ऑनलाईन आहेत ना. काय काय अगो बाई, तिच्या हिच्यावर बसल्यास वय. तुम्हीच बसलाय सा. कसं दिसायला भारी दिसायला ना बाबू. इकडे पिल्या या. तुला बघ बघ बघ. पुढे जा काकाकडे. पुढे जा. कौतुकाचं गुन्हाच नाही. काका कोणाचा आहे? माझा आहे. काका कोणाचा आहे? माझा. इकडं माझा आहे. माझा काका माझा. काका कोणाचा आहे बघ. काका कोणाचा आहे? माझा आहे. माझ्या. कशी आहे मामा गाडी? आता ह्यो जर हार आपण लावला ना, हा. पुढच्या गुरुवारपर्यंत निवांत जातो. अरे बाबा, एकच नंबर. आणि तुझा टोपे मी घातला. सगळ्यांनी एक एक टोपी घातली. तुझा टोपी मी घातला. सगळ्यात भारी निघत्या टोपी घातली. मी घातला. मी घातला. वाव. छान आहे छान आहे. बाबा छान दिसतात ना. माझा आहे म्हणा. माझा आहे. आम्ही घरी आलो आता. चला घरला आलो आम्ही आता. विनोद भाऊ, गाडी कोणीकडे आणणार आहे? हा लावून या लावून. गाडी पार्क करायला लागले.